चला या. गौरी, थँक्यू. मला समजत नाहीये मी गुंतत चाललोय का या सगळ्यात. हे रिसॉर्ट, ही माणसं आवडायला लागलीत का मला. नाही, पण असं नाही चालणार. हे माझं जग नाहीये. माझं जग दुसरीकडे आहे. आता इथे थांबून नाही चालणार. मला शिपवर जायलाच हवं. कम वॉट मी, सोनसरी सोडायलाच हवं. कपिला, आई म्हणते की हे काय, तुम्ही बॅग का भरता? कुठे निघालायत का? मुंबईला, आणि तिकडनं शिपवर. पण नको ना गौरी, आता नाही थांबता येणार. तुम्हाला कल्पना आहे ना की तुम्ही गाव सोडून नाही जाऊ शकत. माझा काय संबंध आहे सगळ्याशी. कोण, कुठला दगडू, कसली केस. इथे येण्याआधी मला काही माहित सुद्धा नव्हतं. हे रामाश्रयाचं प्रकरण मला कल्पना सुद्धा नव्हती. आजी म्हणाली जाऊन ये म्हणून मी इथे आलो आणि या सगळ्या प्रकरणात अडकलो. पण नको, आता नको, खरंच नको. नाही, खरंय तुमचं. खरंय, तुम्ही उगाचच अडकलाय. तुम्ही गेलात तर फक्त लिगल मॅटर्स हँडल करावे लागतील. ते मी आणि बाबा बघतो. थोडा त्रास होईल पण ठीक आहे. पण मला सांगा, तुम्ही गेलात आणि हे जर आजीला कळलं तर काय होईल? काय उत्तर देणार आपल्याला? जब तक है जाने जहां मैं नाचूंगी. बसंत, कुत्तों के सामने मत नाचना बसंत. बसंत, मी हाय. दंक 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 तक 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 दंक 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 तक तक दंक 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 तक 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 दंक दंक. गोल्या लागल्या. मी हाय गब्बर. मी हाय गब्बर. लांब लांब सिंधुदुर्गात, रत्नागिरीत नाही तर बांड्यात रात्रीच्या वेळेस एखाद शेंबड पोर रडतंय. त्याची आईच त्याला सांगते मला चिपणीज नाहीतर गब्बर येईल. तरी ते पोर घाबरत नाही, कारण असल्या 1.5 फुटी गब्बरला कोण घाबरणार आहे? खमाश. घाबरतील घाबरतील. अण्णा, गब्बर किती सुकून चालला. त्याला चहा पाणी पाजा, मिसळ पाव खाऊ घाला. इथलीच काय, अख्ख्या कोकणातली पोरं घाबरतील. खामोश. अरे ओ बसंती, जरा नाच के तो दिखा. ओ जब तक है जाने जहां मैं नाचूंगी. कुत्तों के सामने मत नाचना बसंत. नको नाचू. काय नको नाचू? मग नाचणार कोण, तू? चालेल चालेल, मी नाचेन, पण ही बसंती नको रे. अरे ही बसंती असेल ना तर तिला मी स्वतः गब्बरकडे देईन आणि त्या बदल्यात धान्याची पोती घेऊन येईन. पण ही बसंती नको रे. अरे सगळा मूड जातो. कल्ला दशावतारी शोले इतना आसान नहीं है. उसमें वो प्रियंका भी गई गाँव को. आता नाचणार कोण?
ए अरे अरे मी असं किती वेळ बसायचं तालमीच्या नावाखाली? बसून बसून मला आणि मोदक पण करायचे आहेत मला. ऑर्डरचे मोदक आहेत. अण्णा ऑर्डरचं मी बघतो. तुम्ही डाकू आहात डाकू. डाकू कधी मोदक करतो का? नाही. अरे कालिया. हे अरे पण शोले आहे का कालिया मर्दन? अन्या चोल्यात पण काली आहे. गब्बरचा खासम खास माणूस. बघा बघा इथे पण माणूस. अरे कोणीतरी खरी बाई येणार आहे. आणि आता ऐनवेळी बसंती आणणार कुठून? वो देखो वो बसंती आ गया. वो देखो बसंती आ गया. मैं बताता है हम या गणपतीसाठी हम 10 अवतारी सोले बसवतोय. अगं बाय माझे तो गणपती भरून पावता तुमचं नाटक पाहून. आणि उसके वास्ते हमको एक अभिनेत्री की जरूरत है. असं मी निघते हं. ओ रुको रुको वो हमको हीरोइन मांगता है हेमा मालिनी. देख बसंती, तेरे जिंदगी का बहुत बड़ा चांस है बसंती. नाच इन कुत्तों के सामने नाच बसंती. या भावजा ये डीजे इकडे ये इकडे. अरे वासाऱ्या जरा एका जागर नीट उभा राहा. इकडे तुला सांगतो हे बघ इथे तुझं सगळं सामान लागलं पाहिजे. तुझं स्पीकर मिक्सर स्टोव्ह बी सगळं इथे. आणि त्याच्यावर फक्त ना धतिंगच गाणी वाजली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली आयटम प्रियंका आली की फक्त आपलीच गाणी वाजवायची. नाही वाजलं तर कानाखालीचा योग कारण ना. ए इस्माईल हा काय करतोय इथे? सनीने डीजे मागवलाय. अरे पण तो आपल्या रिसॉर्ट मध्ये काय करतोय? त्याला कोणतरी थांबवा ना. हाँ मैं कोशिश करता है. पण तुम सबको मालूम है ना तो कसा है. तो एक नंबर टपुरी आहे. समजा माझं जर काय बरं वाईट झालं तर माझ्या अन्नुलीला सांभाळा. त्याला नॉनव्हेज बनवायला शिकवा. मी आत्ता गाळा दाबीर इथे. ए इस्माईल डरू नको. बिंदास जा. बहादूर आहे ना. ए बाबा मुझे जाएगा. वो सनी बहुत डेंजर आदमी है. मेरे को बहुत डर लगता है उसका. बहादूर जाता है तो ऐश्वर्या के लिए मैं पूछ भी करेगा. चलो चलो जाएंगे. तुला कोण काय बोलायला आलं तर आपल्याकडे आहे. त्याला कुठल्या कंपनीचा खावडा द्यायचा ना ते मी द्याईन. कामात आहात वाटतं. हो जरा काही कागदपत्र पाहतोय. काही महत्वाची माहिती मिळाली तर बरेच प्रश्न सुटतील माझे. मी काय मदत करू का? म्हणजे यापूर्वी मी ही कागदपत्र पाहिले तशात काही भाग नाहीये, पण माझी मदत होऊ शकते. अरे का नाही प्लीज बस. तुम्ही बसा आधी. हो, बसा. मला उभे राहू नका. मला उगाच ऑकवर्ड होता. हा नाही म्हणजे हो काही बोलायचं का तुम्हाला? काय आहे ना की तुम्ही मालक आहात. तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्यच असणार आहे. तरी सुद्धा मी विचारतो. तुम्ही म्हणता श्रद्धा महत्वाची. मग ती मूर्ती आपली पंचमुखी मूर्ती काय किंवा धातूची काय किंवा शाडूची काय फरक पडतोय? करायचं असलं तर सगळं रीतीप्रमाणे करा. नाही तर आणूच नका ना गणपती.